हॅलो, आजची रेसिपी आहे कैरीचे गटागट। चवीला आंबट गोड आणि थोडी तिखट सुद्धा। लहानांपासून तर मोठ्यांना आवडणारी अगदी साधी सोपी आणि तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट अशी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया। मी इथे मध्यम आकाराच्या 4 कैऱ्या घेतल्या आहेत। याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर याला सोलून घ्यायचे आहे। कैरी सोलून झाल्यानंतर याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कैरीला बारीक करून घ्यायचे आहे। अगदी बारीक असा पेस्ट व्हायला हवा। नंतर पॅन मध्ये थोडं तूप घालून यात ही पेस्ट टाकायची आहे। आता माझं कसं झालेलं, मी व्हिडिओ बनवताना तूप घालायला विसरलेली, त्यामुळे मी पेस्ट घातल्यानंतर थोडं तूप घातलं। आता या पेस्टला 6 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता हळूहळू ही पेस्ट थोडी जाडसर व्हायला लागली की त्यानंतर यात घालायचं 1 वाटी गूळ। कैरी जर जास्तच आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल। आता तुम्ही फिरवत असताना हळूहळू हे जाडसर व्हायला लागेल। त्यानंतर यात घालायचं आहे अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, चवीनुसार काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, थोडी काळी मिरेपूड आणि थोडं तिखट। हे सगळं एकत्र करून याला परतून घ्यायचं आहे। नंतर सगळं मिश्रण एकत्र जमा व्हायला लागलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून 1 ते 1.5 तास याला थंड करून घ्यायचं आहे। नंतर हातावर थोडं तूप घेऊन यावर याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे गोळे पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि तयार आहेत कैरीचे गटागट।